हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहेत, दॅट इज केमिकल बॉन्डिंग. ओके, फार महत्वाचा टॉपिक आहे. तुम्ही नीट साठी प्रिपेअर करा किंवा जेईई IIT साठी प्रिपेअर करा. ओके, हा महत्वाचा टॉपिक आहे. या टॉपिक मधून डायरेक्ट प्रश्न येतात बऱ्याच वेळेस, कधी डायरेक्ट नाही आला तर प्रश्न येतील जे केमिकल बॉन्डिंगवर डिपेंड असतील. ओके, म्हणजे सपोज तुम्हाला हायब्रिडायझेशन विचारलं, प्रत्येक ऑर्गॅनिकच्या टॉपिक मध्ये हायब्रिडायझेशन आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे काय हे केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकता येईल. किंवा तुम्हाला शेप विचारली, जॉमेट्री विचारली, किंवा तुम्हाला विचारलं बॉन्ड ऑर्डर काय आहे. तुम्हाला जर विचारलं की ऑक्सिजन ऑक्सिजन O2 आपण लिहितो, तो O2 मध्ये किती बॉन्ड असतात, तर ऍक्च्युअली O2 मध्ये O डबल बॉन्ड O असतो. O डबल बॉन्ड Oच का, याचं रिझन आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे. ओके, तर या टॉपिक मध्ये बरेचसे आपल्याला पॉईंट शिकायचे. आपल्याला या टॉपिक मध्ये स्टार्टिंगला लेविस थेरी आहे ती बघायची. ओके, लेविस थेरी फर्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला व्हीबीटी बघायची. ओके, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. नेक्स्ट आपल्याला बघायची VSEPR थेरी. ओके, व्हीबीटी मध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशन येईल, VSEPR थेरी, आणि त्याच्यानंतर येईल तुम्हाला MOT, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. हे महत्वाचे पॉईंट सांगितले. याच्याशिवाय बरेच पॉईंट आहेत, खूप मोठा टॉपिक आहे. ओके, सो पहिला प्रश्न किंवा पहिला पॉईंट जो तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, ज्या वेळेस आपण एलिमेंट स्टडी करतो आपल्याला माहिती आहे पिरियॉडिक टेबल मध्ये किती एलिमेंट्स आहेत. ओके, ज्यावेळेस आपण एलिमेंट स्टडी करतो आपल्याला माहिती आहे पिरियॉडिक टेबल मध्ये किती एलिमेंट आहेत. तर पिरियॉडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स. ओके, हे काय झाले, हे आहेत आपले एलिमेंट्स. पण तुम्हाला जर विचारलं की पिरियॉडिक टेबल मध्ये कंपाऊंड्स किती आहेत, ओके, कंपाऊंड, तर त्याचं उत्तर असेल मिलियन्स ऑफ कंपाऊंड. थाउजंड्स ऑफ कंपाऊंड आहेत, क्रोर्स ऑफ कंपाऊंड आहेत. एलिमेंट तर एवढेच आहेत, पण कंपाऊंड इतके कसे तयार झाले. ओके, सपोज मी एक एक्झाम्पल लिहितो याच्यासाठी, की मी जर एक्झाम्पल लिहिलं, एक एलिमेंट घेतला आपण कॅल्शियम. कॅल्शियम पासून तुम्हाला कंपाऊंड कुठले कुठले भेटतात, CaCl2 भेटतो. ओके, CaOH टेकन ट्वाइस भेटतो, CaCO3 भेटतो, CaSO4 भेटतो. याशिवाय अजून खूप सारे भेटतात. सपोज मी हायड्रोजन घेतला, हायड्रोजन तुम्हाला किती एलिमेंट किती कंपाऊंड भेटतात, HCl भेटतो, H2SO4 भेटतो, ओके, H2O भेटतो, CH3COOH भेटतो. ऑर्गॅनिक मध्ये तर मोस्ट ऑफ द कंपाऊंड मध्ये हायड्रोजन असतो. म्हणजे एक एक एलिमेंट इतके इतके कंपाऊंड तयार करतो. या 118 एलिमेंट जरी असले तरी त्याच्यापासून तयार होणारे कंपाऊंड जे आहेत ते मिलियन्स मध्ये तयार होतात. ओके, त्याच्यानंतर मग प्रश्न हा आहे की असं का, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस म्हणता की इतके एलिमेंट किंवा इतके कंपाऊंड तयार व्हायलेत, तर याचं रिझन आपल्याला काय आहे ते आता इथं बघायचं. सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिली जी जो पॉइंट आहे आपण याच्यामध्ये बघायला पाहिजे, तो पॉइंट काय आहे, जस्ट ओके राईट. तर तो पॉइंट काय आहे की व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्डिंग. ओके, तो फर्स्ट पॉइंट इज डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगची डेफिनेशन काय आहे की इट इज अ force of attraction that holds two or more different species together. What is meant by chemical bonding? So chemical bonding काय आहे, it is a kind of force of attraction, okay, that holds two or more species together. हा असा फोर्स आहे जो काय करतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्पेसीजला एकत्र ठेवतो. काही वेळेस दोन असतील, काही वेळेस दोन पेक्षा जास्त असतील. मग प्रश्न हा आहे का विजिबल आहे का, असं काही कंपल्शन नाही की विजिबलच असायला पाहिजे असं नाही. फॉर एक्झाम्पल HCl आपण बॉन्ड असा दाखवतो, पण NaCl आपण डायरेक्ट असं लिहितो. NaCl आपण कधीही Na-Cl लिहित नाही, कारण हा बॉन्ड
ऍक्च्युअली हा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा बॉन्ड नाही. ओके, इट इज अ काइंड ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या आपण डिटेल बघू त्याच्याबद्दल. पण हे आहे केमिकल बॉन्डिंगचा किंवा केमिकल बॉन्डिंगची डेफिनेशन. मग पुढचा पॉईंट आहे की ठीक आहे, केमिकल बॉन्डिंगची डेफिनेशन आपण बघितली. मग केमिकल बॉन्डिंगमुळे होतं काय, तर एलिमेंट्स एकत्र येतात आणि ते कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये येतात. ओके, मग प्रश्न हा आहे की पिरियॉडिक टेबल मध्ये असे कुठले एलिमेंट आहेत का की जे केमिकल बॉन्ड तयार करत नाही. तर त्याचं रिझन आहे यस, असे काही कंपाऊंड्स, असे काही एलिमेंट्स आहेत जे तयार करत नाही. ते कुठले आहेत, जर तुम्ही हा पिरियॉडिक टेबल आपला पाहिला, फॉर एक्झाम्पल लाईक दिस. ओके, हा पिरियॉडिक टेबल आहे. तर लास्टचा जो ग्रुप आहे आपला, ज्याला आपण 18th ग्रुप म्हणतो, 18th ग्रुप, और आपण त्याला इनर्ट गॅसेसचा ग्रुप असं म्हणतो, इनर्ट गॅसेस. ओके, मग हे कोणते कोणते आहेत इनर्ट गॅसेस, तर आपल्याकडे आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, ओके, देन झेनॉन आणि रेडॉन. हे सगळे जे इनर्ट गॅसेस आहेत हे केमिकल बॉन्ड तयार करत नाहीत. आता तुम्ही पुढे जेव्हा शिकताल तेव्हा पी ब्लॉक मध्ये तुम्हाला आहेत काही एलिमेंट की जसं झेनॉन सुद्धा काही कंपाऊंड तयार करतो. बेसिक आयडिया ही आहे किंवा बेसिक असं समजलं जातं की 18व्या ग्रुपचे एलिमेंट हे काही कंपाऊंड तयार करत किंवा यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग एक्झिस्ट करत नाही, असं आपण सोप्या भाषेत त्याला म्हणू शकतो. ओके, आणि याच्याशिवाय जे आहेत, आणि याचा अजून एक रिझन काय, याची व्हॅलेन्सी काय असते, व्हॅलेन्सी इज इक्वल टू 0. म्हणजे व्हॅलेन्सी 0 आहे, म्हणजे बॉन्ड फॉरिंग कॅपॅसिटी 0 आहे, त्याच्यामुळे हे बॉन्ड तयार करत नाही. याच्याशिवाय कुठलाही एलिमेंट तुम्ही घ्या, तो बॉन्ड तयार करणार. ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे तो 1 बॉन्ड तयार करणार, ज्याची व्हॅलेन्सी 2 आहे तो 2 बॉन्ड तयार करतो, ज्याची व्हॅलेन्सी 3 आहे तो 3 बॉन्ड तयार करतो, ज्याची व्हॅलेन्सी 4 आहे तो 4 बॉन्ड तयार करतो. ओके, पुढे तुम्हाला काही असे कंपाऊंड भेटतील ज्याच्यामध्ये 4 पेक्षा जास्त बॉन्ड आहेत, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचे. पण या काही गोष्टी बेसिक मध्ये तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला की मग ठीक आहे, केमिकल बॉन्डिंग ही असते. तर मग केमिकल बॉन्डिंग बद्दल कुणा सांगितलं, तर जनरली आपण दोन सायंटिस्टचं नाव ऐकलेले. ओके, की लेविस अँड कोसेल. जनरली आपण या दोघांचं नाव ऐकले, लेविस एक आहे आणि कोसेल एक आहे. या दोघांनी केमिकल बॉन्डिंग बद्दल कॉन्ट्रीब्युशन जास्त या दोघांनी सांगितलं. पण प्रश्न आहे का या दोघांनीच पहिल्यांदा सांगितलं, असं नाही. ओके, तर जसं आपण पिरियॉडिक टेबल मध्ये हिस्ट्री ऑफ पिरियॉडिक टेबल बघतो, तसं केमिकल बॉन्डिंगची थोडीशी हिस्ट्री आहे. ओके, की त्याला आपण किंवा सोप्या भाषेत आपण असं म्हणू शकतो ओल्ड थिअरीज. ओके, ओल्ड थिअरी, जुन्या थिअरी ज्या आहेत केमिकल बॉन्डिंग बद्दलच्या, त्या कुणी कुणी सांगितल्या. तर एक नंबरला आपल्याकडे नाव येते ते आहे आयझॅक न्यूटन. ओके, सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटनने नियरली अबाउट 1704 म्हणजे 17व्या शतकात त्यांनी सांगितलं होतं की ऍटम हे एकमेकाला अट्रॅक्ट करतात. त्यामुळे हे माहित होतं की सपोज वॉटर मॉलिक्यूल आहे HOH, हा जर मॉलिक्यूल आहे याचा अर्थ या दोघांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे, या दोघांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे. ओके, मग त्यावेळेस जरी डेफिनेशन माहित नव्हती तरी सुद्धा न्यूटननी हे सांगितलं होतं की ऍटम्स अट्रॅक्ट इच अदर. आपण याला असं लिहू शकतो, ऍटम्स अट्रॅक्ट each other. Okay, atoms attract each other due to some kind of force, due to some kind of force. ओके, त्याने सांगितलं होतं की काही एक विशिष्ट पद्धतीचा फोर्स असतो आणि त्याच्यामुळे जे ऍटम्स आहेत ते एकमेकाला अट्रॅक्ट केले जातात. त्यांनी त्याच्याबद्दल डिटेल माहिती दिली नाही, पण त्यांनी एक कन्सेप्ट सांगितली होती की केमिकल बॉन्डिंग म्हणजे एक बॉन्डिंग आहे जे ऍटम्सला एकत्र करते. त्याच्यानंतर नेक्स्ट सायन्टिस्ट जे आले ते आले बर्झेलियस. बर्झेलियस. ओके, बर्झेलियसनी नियरली अबाउट 1880 और 1890 समवेअर. ओके, 18व्या शतकात. न्यूटनने सांगितलं 17th सेंचुरीमध्ये, यांनी सांगितलं 18th सेंचुरीमध्ये. त्यांनी काय सांगितलं की एलिमेंट्स और atoms, ओके, combine together due to the metallic and non-metallic character, metallic and non-metallic character किंवा नेचर म्हणतो आपण. ओके,
कारण जसा एक एलिमेंट आहे आपल्याला माहित आहे की CaCl2 याच्यामध्ये Ca कडे Cl अट्रॅक्ट होतो आणि इथं Cl अट्रॅक्ट होतो. तर त्यांनी सांगितलं की Ca हा मेटल आहे, Cl नॉन मेटल आहे. तर त्यांनी सांगितलं की मेटल नॉन मेटल एकमेकाशी बॉन्ड तयार करू शकतो. ओके, एक्सेप्शन्स होते, बऱ्याच थिअरी होत्या, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट सुद्धा नंतर रिजेक्ट झाली. ओके, त्याच्यानंतर जी नेक्स्ट थिअरी जी आहे, ओके, तिला आपण म्हणतो थिअरी ऑफ व्हॅलन्सी. ही आली 19th सेंचुरी मध्ये. ओके, राईट. ओके, नेक्स्ट नंबर 3. थर्ड नंबरची जी थिअरी आहे ती आहे थिअरी ऑफ व्हॅलन्सी. थिअरी ऑफ व्हॅलन्सी. ओके, ही आली नियर अबाउट 19th सेंचुरी मध्ये. ओके, या थिअरीमध्ये सांगितलं गेलं की कंपाऊंड तयार होतात कशामुळे? ड्यू टू अट्रॅक्शन इन ऑपोजिटली चार्ज आयन. ओके, किंवा स्पेसिस म्हणतो. म्हणजे तीच गोष्ट जी बर्जेलिसने सांगितलं होतं की मेटल नॉन मेटल, तीच आहे इथं. कॅल्शियमवर 2+ चार्ज असतात आणि Cl वर मायनस चार्ज असतो. ओके, Cl वर मायनस, अशा पद्धतीचे 2 Cl एकत्र येतात आणि याच्यापासून CaCl2 तयार होतो. म्हणजे तीच गोष्ट यांनी थोडी वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या वर्डिंग मध्ये मांडली. कन्सेप्ट तीच आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट थिअरी जी आहे याला म्हणतो थिअरी ऑफ व्हॅलन्सी. ओके, नेक्स्ट जी थिअरी आहे ती दिली जीएन लेविसने. ओके, आता ह्या थिअरीज महत्वाच्या आहे कारण याच्यावर मोस्ट ऑफ द टाइम आपण या थिअरीना बेस म्हणतो. ओके, नेक्स्ट थिअरी जीएन लेविस. ओके, यांनी जवळपास जीएन लेविस. ओके, यांची थिअरी 1960च्या या आसपासची होती. त्यांनी काय सांगितलं की जीएन लेविसने त्यांनी सांगितलं की कंबायनिंग ॲटम किंवा बॉन्डिंग ॲटम जे आहेत ते काय करतात? शेअर 1 to 6 इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. ओके, त्यांनी सांगितलं की जे कोणते दोन ॲटम एकमेकाशी शेअर बॉन्ड तयार करतात, जसं फॉर एक्झाम्पल NaCl, आपल्याला माहिती आहे की Na चा एक इलेक्ट्रॉन लूज केला जातो आणि Cl एक इलेक्ट्रॉन गेन करतो. ओके, किंवा जर Cl2 मॉलिक्यूल आहे, Cl कडे 7 इलेक्ट्रॉन असतात. हे आपल्याला लेव्हिस स्ट्रक्चर मध्ये बघायचं डिटेलमध्ये, पण हे लोअरचं पण आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे बेसिक. ओके, इथं काय होतं जेव्हा आपण ऑक्टेट करण्यासाठी जातो, हा इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल, हा इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल. हे दोन इलेक्ट्रॉन जे ते शेअरिंग मध्ये जातात किंवा शेअर केल्या जातात. याचा अर्थ इलेक्ट्रॉन हे शेअर करतात. हे जीएन लेविसने सांगितलं. ओके, तशीच सेम थिअरी फक्त वर्डिंग बदलून ती सांगितली, मी इथंच लिहितो समोर याच्या. ही आहे जीएन लेविसची थिअरी. त्याच्यानंतरची नेक्स्ट थिअरी आली ती आली कोसेल. ओके, ओके, कोसेल. कोसेल आणि यांची जी थिअरी आहे ही थिअरी होती अगेन त्याच वर्षीची 1916. ओके, यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं होतं की बॉन्ड कशामुळे तयार होतो? शेअरिंग ऑफ 1 to 6 इलेक्ट्रॉन. ओके, आणि यांनी फक्त एक वर्ड वापरला, ते म्हणजे ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, शेअरिंग आणि ट्रान्सफर म्हणजे जे आपण म्हणलो होतं की Na काय करतो, Na एक इलेक्ट्रॉन लूज करेल, Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन तयार करेल, आणि जर Cl असेल तर Cl काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेईल, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला Na कडून Cl कडे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे ही आहे नेक्स्ट केमिकल बॉन्डिंगची थिअरी. ओके, मग ही कोसेल आणि लेविस जी थिअरी आहे ती थोडीशी आपल्याला डिटेलमध्ये बघायची. त्याच्यानंतर मग आपण केमिकल बॉन्डिंग वगैरे बघू. ओके,
कोसेल लेविस थेरी. ओके, याचे पॉस्ट्युलेट बघायचे. पहिलं पॉस्ट्युलेट काय आहे या थेरीचं? फर्स्ट पॉस्ट्युलेट इज, त्यांनी सांगितलं की ऍटम डू नॉट कंबाईन रॅन्डमली विथ एनी अदर ऍटम. कंबाईन. ओके, ऍटम कंबाईन होत नाहीत. कसे? रॅन्डमली विथ एनी अदर ऍटम. त्यांनी सांगितलं की एक ऍटम दुसऱ्या कोणत्याही ऍटमशी उगाच कंबाईन होत नाही. म्हणजे समजा आपण म्हणालो तर याने, आपण जनरली विचारलं याने कोणासोबत रिॲक्ट केला, आपण म्हणतो सीएल सोबत, आणि याने सीएल तयार होतो. आपण असं कधी करत नाही की याने हा सीए सोबत रिॲक्ट होतो, ही रिॲक्शन होत नाही. मग तेच यांनी सांगितलं की, त्यांनी सांगितलं की कुठलाही ऍटम दुसऱ्या ऍटमशी रिॲक्ट होतो हे बरोबर आहे, कंबाईन होतं हे बरोबर आहे, पण रॅन्डमली कंबाईन होत नाही. ओके, म्हणजे तो कशा पद्धतीनं रिॲक्ट होईल, कुणासोबत रिॲक्ट होईल हे ठरलेलं आहे. मग ते कसं ठरलं? तर मग त्यांनीच दुसरे पॉस्ट्युलेट सांगितलं. ते काय सांगितलं की वेदर एन ॲटम कंबाईन, ओके, म्हणजे एन ॲटम कंबाईन with other atom is depend on. त्याने सांगितलं की हे ॲटम दुसऱ्यासोबत कंबाईन होईल की नाही हे कसं ठरतं? तर हे ठरतं काही गोष्टीवर. त्या गोष्टी कुठल्या कुठल्या असतात? तर पहिली गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, दुसरी त्यांनी सांगितली की त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. नेक्स्ट त्यांनी सांगितलं की तिसरा फॅक्टर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ओके, ॲफिनिटी आणि असे सारे फॅक्टर. आता हे सगळे फॅक्टर आपण कुठल्या टॉपिक मध्ये शिकलेले आहेत? पिरियॉडिक टेबल मध्ये. जे त्यांनी सांगितलं की ॲटम कुठल्या दुसऱ्या ॲटमशी रिॲक्ट होईल हे कोण कोण ठरवू शकतं? त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवू शकतं, ओके, किंवा त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ठरवू शकते, किंवा त्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ठरवू शकते. म्हणजे तुम्ही जर जसं आपण इथं म्हणलं की सोडियम आणि कॅल्शियम एकमेकाशी रिॲक्ट होणार नाहीत. का होणार नाहीत? कारण दोघे मेटल आहेत. ओके, दोघांची मेटलिक कॅरेक्टर जास्त आहे, दोघांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे की ते एकमेकाशी रिॲक्ट होऊन त्यांना काही फायदा होत नाही. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर थर्ड जे पोस्ट्युलेट आहे ते आहे की दिस कॉम्बिनेशन इज अगेन डिपेंड ऑन द नंबर ऑफ व्हॅलेन्सी किंवा नंबर ऑफ, कोणावर डिपेंड आहे? नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी असं म्हणतो. आता पिरियॉडिक टेबल तुम्ही शिकलेलं आहे की पिरियॉडिक टेबल मध्ये कुठल्या एलिमेंटची व्हॅलेन्सी जास्तीत जास्त किती असू शकते? तर दॅट इज हायेस्ट व्हॅलेन्सी आहे 4. त्यापेक्षा जास्त व्हॅलेन्सी ही कुणाचीही राहत नाही. आणि कमीत कमी व्हॅलेन्सी किती आहे आपल्याकडे? कमीत कमी व्हॅलेन्सी आहे 0. ओके, मग त्याच्यानंतरचा नेक्स्ट जे पॉस्ट्युलेट आहे की आपण जे आता म्हणलं होतं की इनर्ट गॅस केमिकल बॉन्ड तयार करत नाही. ओके, ते त्यांनी पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलं. त्यांनी काय सांगितलं? 4th नंबरचं पॉस्ट्युलेट की इनर्ट गॅसेस कडे स्टेबल कॉन्फिगरेशन. ओके, इनर्ट गॅसेस, ओके, हे नॉन रिॲक्टिव्ह असतात. नॉन रिॲक्टिव्ह कशामुळे? कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते स्टेबल आहे. ओके, त्याच्यामुळे ते रिॲक्ट होत नाहीत, म्हणून त्यांचा बॉन्ड तयार करण्याचा प्रश्न येत नाही. मग तुम्ही केमिकल बॉन्डिंग जेव्हा शिकताल तेव्हा त्याच्यामध्ये जवळपास इनर्ट गॅसेस किंवा 18th ग्रुप एलिमेंट नाहीतच जे बॉन्ड तयार करतात. मी जसं म्हणलं एक्सेप्शन्स काही आहेत जे तुम्ही पुढे शिकताल पी ब्लॉक मध्ये, पण ऍटलिस्ट ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला रिलेटेड विथ लेविस कोसेल थेरी, ओके, किंवा कोसेल लेविस थेरी याच्यानुसार माहित पाहिजे. नेक्स्ट मग पुढचं आहे की मग हे करत नाहीत. ओके, तर मग कोण करतात? तर असे एलिमेंट करतात ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नाही. ओके, म्हणजे असे एलिमेंट किंवा ऍटम्स, त्याला आपण असं म्हणूया, ऍटम लूज or
गेन और शेअर इलेक्ट्रॉन्स. ओके. टू कशासाठी हे इलेक्ट्रॉन लूज करतात किंवा गेन करतात किंवा शेअर करतात? टू अटेन इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. ओके. इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी हे काय करतात? म्हणू शकतो की ते इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन करतात. सोपं एक्झाम्पल आपल्याकडे बरेच एक्झाम्पल आहेत. Na आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. ऑक्टेट कंप्लीट नाही, हा एक इलेक्ट्रॉन लूज करेल अँड इट विल प्रोड्यूस Na प्लस विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8. ऑक्टेट कंप्लीट आहे कारण इट इज इक्वल टू निऑन. ओके. अशा पद्धतीने आपण याला स्टडी करू शकतो. किंवा हे झालं इलेक्ट्रॉन लूज करणार. गेन करणारे एक्झाम्पल कोण आहे? सपोज क्लोरीन आहे, 2,8,7. ओके. हा काय करेल? एक इलेक्ट्रॉन घेईल Pl मायनस 2,8,7. तो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन. ओके. इज इक्वल टू आर्गॉन. किंवा शेअरिंगचं कसं असतं एक्झाम्पल? आपण इथं HCl चा मॉलिक्यूल घेऊ. हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन आहे, Cl कडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, लाईक दिस. ओके. मग हे इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पण असू शकतात आणि हे इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पण असतील, कारण हे इलेक्ट्रॉन शेअर केलेले. ओके. याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, इनर्ट गॅस, किंवा आपण याला असं लिहू शकतो. ओके. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाच झालं? क्लोरीन प्लस 1, म्हणजे हे झालं आर्गॉनशी रिलेटेड, कारण 2,8,8. आणि हायड्रोजन हे 2 इलेक्ट्रॉन याच्याकडे, हे कोणाशी रिलेटेड आहे? हेलियमशी. याचा अर्थ या पद्धतीने सुद्धा आपण इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटम्स इलेक्ट्रॉन गेन किंवा लूज करतात. ओके. तर ही आहे लेविस बेसिक थिअरी, ज्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड कसा तयार होतो हे आपण बघितलं. ओके. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण याचे पुढचे पॉइंट